नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? मी संध्या सप्रे यूट्यूबवरील अमृताचे डोही या माझ्या आध्यात्मिक चॅनलमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आपण बृहदारण्यक उपनिषद बघत आहोत. त्या उपनिषदाचा भाग 7वा मी इथे सादर करणार आहे. परंतु त्यापूर्वी मी मंगलाचरण म्हणून सुरुवात करते. गणाधिपतये नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. नमो देवे महादेवे शिवाये सततं नमः. नमः प्रकृते भद्राये नियता प्रणता स्मताम्. समचरण सरोजं सांद्र नीलांबुदाभं जगन्विहित पाणिं मंगलं मंगलानां. तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि. अंतर मम विकसित करी हे परात्परा. अंतर मम विकसित करी हे परात्परा. निर्भय करी उज्ज्वल करी निर्भय करी उज्ज्वल करी जागृत करी उद्युत करी जागृत करी उद्युत करी. निर्भय करी मंगल करी निर्भय करी मंगल करी हृदय भास्करा. अंतर मम विकसित करी हे परात्परा. अंतर मम विकसित करी हे परात्परा. ही प्रार्थना गुरुवर्य रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेली आहे आणि आमच्या बालमोहन शाळेमध्ये ती नेहमी म्हटली जायची. आपण मागच्या एपिसोडमध्ये उपासनेबद्दल बृहदारण्यक उपनिषदाचे काही विचार मांडले. आजही आपण उपासना हाच विषय पुन्हा बघणार आहोत. मंत्र जप साधना किंवा नाममंत्र किंवा मनातल्या मनात नाम घेणं प्रार्थना करणं हे सगळं जरी वरवर आपल्याला अतिशय सोपं वाटत असलं ना तरी काय होतं माहितीये का की ते नुसतं वरवर सोपं वाटतं, पण खरं तर रोजच्या रोज नित्य नियमानं त्याची साधना करणं हे आपल्याला खूप कठीण जातं. कधी कधी वेळ नाही म्हणून, कधी कधी आपली भरपूर कामं असतात समोर म्हणून अशी काही ना कारणं आपण देतो आणि बऱ्याच वेळेला आपली ही साधना मागे पडते. आणि त्याशिवाय आणखीन एक मुख्य कारण म्हणजे आपलं हे चंचल मन एका जागी स्थिर बसणं मनाला आवडत नाही आणि त्यामुळे ते वेगवेगळे कारण ते काढत असतं. आणि त्याशिवाय त्याची बहिर्मुखता म्हणजे काय तर मनाचं सारखं बाह्य जगाकडे लक्ष वेधलेलं असतं. हे हवं ते हवं आणि ही गोष्ट आवडली ती वस्तू आवडली असं मन सारखं बाह्य गोष्टींकडे धावत असल्यामुळे आपल्याला हा प्रश्न निर्माण होतो की माझ्या साधनेमध्ये मला सातत्य कसं आणता येईल. या उपनिषदांमध्ये बर का आपलं हे जे मन हे भौतिक गोष्टींशी आसक्त झालेलं असतं त्याबद्दल एक मंत्र आलेला आहे. तदेव श्लोको भवति तदेव सर्वासक्तः सहकर्मणेति मनो यत्र निशक्तमस्य.
म्हणजे काय, तर मन ज्यामध्ये आसक्त होत, बर का, मन ज्यामध्ये आसक्त होतं, ज्याची आवड निर्माण होते, जे आवडतं, जे हवं असतं, जे मिळवावंसं वाटतं, ते मिळवण्यासाठी तो कर्म करायला सुरुवात करतो. आणि कामना मनामध्ये ठेवून केलेलं कर्म आपण केलं रे केलं की आपल्याला त्या कर्माची कर्मफळ ही संचितामध्ये जाऊन पडतात आणि त्याचा उपभोग घेण्यासाठी म्हणून आपल्याला पुन्हा पुन्हा जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये अडकून राहावं लागतं. गीता अध्याय 3 श्लोक 37 मध्ये भगवंत असं म्हणतात, काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भव महाशनो महापात्मा विद्यये नमिह वैरिणम. म्हणजे ते काय म्हणतात, ते म्हणतात की आपल्यामधील रजोगुणापासून जो हा कामना आणि क्रोध उत्पन्न झालेला आहे, बर का, आपल्यामधील रजोगुणापासून जो कामना काम क्रोध हे सर्व जे निर्माण झालेलं आहे तो आपला शत्रू आहे. कारण कधीही तृप्त न होणारा हा अग्नी आहे. कितीही मिळवा, एकसारखं वस्तूंच्या मागे लागा, त्या वेळेला क्षणभर आपल्याला शांतता समाधान मिळतं खरं, पण तिथे आपण थांबू शकत नाही. पुन्हा 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 असं आपली त्याच्या पाठीमागची जी हाव आणि आसक्ती ही संपता संपत नाही. श्वेताश्वेतर उपनिषदामध्ये ही जी मनामध्ये दडलेल्या या वासना आणि कामना आहेत ना, त्यांचं वर्णन किंवा त्याची उपमा त्यांनी फार सुंदर दिली आहे बर का. ते म्हणतात, हे जे गरा गरा फिरणार आणि आपल्याला फिरायला लावणार हे जे संसार चक्र आहे, हे जे संसार चक्र आहे त्याला बांधून ठेवणारा हा मजबूत धागा म्हणजे मनुष्याच्या कामना किंवा वासना. आता हे सगळं ऐकल्यानंतर आपल्याला असं वाटू शकतं की म्हणजे काय, याचा अर्थ काय, मनुष्यानं आपल्या गरजा कधी भागवायच्याच नाहीत का. आता संसार म्हटला की घर हवं, अन्न पाणी निवारा, इतर सुखसोयी, मुलाबाळांचं पोषण, या सगळ्या गोष्टी येतात. मग असं वाटतं की घराला काहीतरी घर पण हवं, वैभव हवं, हे सगळं मिळवावंसं वाटणं, यामध्ये काही चूक होते का आपली, तर नाही बर का, नाही. उपनिषद काय, गीता काय, आपल्याला भौतिक सुखांपासून आपण वंचित व्हावं अशी अपेक्षा ते करत नाहीत. कारण भौतिक अपेक्षा पूर्ण केल्यानंतरच संपूर्ण समाजाची धारणा होत असते, हे त्यांना सुद्धा मान्यच आहे. परंतु ते जे वैभव आपण मिळवू इच्छितो ना, ते वैभव काय, संपत्ती काय, पैसा काय, तो कसा मिळवावा, तर तो सुनीतीपूर्ण योग्य मार्गावरून तो पैसा मिळवायला हवा. त्यासाठी पापकर्म हातून घडता कामा नयेत. साधा सात्विक शुद्ध भावनेनं केलेला नीती मार्गाहून आलेला पैसा हा घरामध्ये त्याचं स्वागत करा, जरूर स्वागत करा. आणि त्याचबरोबरीनं ते वैभव सगळं आपलं एकट्याचं नाही हे सुद्धा मनाशी समजून चाला. कारण आपण समाजामध्ये राहतो, समाजाचं आपण काही देणं लागतो, या भावनेतून आपल्याला जे वैभव मिळतं त्यातला थोडासा का होईना समाजाच्या कार्यासाठी आपलं योगदान देणं हे आवश्यक आहे. आणि ते सगळं केल्यानंतर मग जे वैभव आपल्यासाठी राहतं त्याचा तुम्ही जरूर उपभोग घ्या, असं उपनिषद आपल्याला सांगत असतात. कामना आणि इच्छा या काही वाईट नसतात. सरसकटपणे मनामधल्या कामना म्हणजे वाईटच,
असा त्याचा अर्थ होत नाही. पण होतं काय की या कामनांचं बघता बघता हट्टामध्ये मला हवंच, मला ही गोष्ट हवीच, अशा हट्टामध्ये, अशा आसक्तीमध्ये हळूहळू रूपांतर व्हायला लागतं. आणि मग मनुष्याचं त्या राक्षसी महत्वाकांक्षेमध्ये त्या सगळ्या गोष्टींचं रूपांतर होऊन तो त्याच्या पाठीमागे धावायला लागतो. त्याच्या हातून वाईट गोष्टी घडू शकतात, वाईट कर्म घडू शकतात. हा त्यातला मोठा महत्वाचा दोष आहे असं सांगितलं जातं. गीता अध्याय 16 मध्ये श्लोक 12 मध्ये भगवंत म्हणतात की एकदा का माणसाची हाव वाढायला लागली, एकदा का माणसाची हाव वाढायला लागली की हातून पाप कर्म घडायला लागतात. नुसती घडतात असे नाही, तर मग हळूहळू आपण त्याचं समर्थन करायला लागतो. म्हणजे काय, आता सगळेजण इतर काय काय करत असतात, मी सुद्धा पैसा मिळवण्यासाठी काही गोष्टी केल्या तर काय बिघडलं, असं माझं समर्थन त्या पापकर्मांबद्दल चालू होतं. आणि कितीही मिळवलं तरी ते कमी वाटायला लागतं. मग पापकर्म करून जरी ते मिळवलं तरी तृप्ती होत नाही. अशा माणसांची हाव ही दिवसेंदिवस वाढत जाते. कितीही मिळवा समाधान नाही, अंतर्तृप्तता, जीवाला शांतता नाही. कठोपनिषदामध्ये म्हटल्याप्रमाणे अशा व्यक्तीबद्दल असं म्हटलं गेलेलं आहे की जो स्वतःच्या वासनांवर नियंत्रण घालू शकत नाही. अरे म्हणजे आता कुठेतरी थांबूया आपण, असं नियंत्रण जेव्हा मनुष्य घालू शकत नाही तेव्हा त्याची इंद्रिय, बर का, तेव्हा त्याची इंद्रिय रथाच्या उधळलेल्या घोड्याप्रमाणे सैरा वैरा धावायला लागतात आणि मनुष्याचा आयुष्याचा तोलच बिघडून जातो. गीता अध्याय 2 श्लोक 60 आणि 61 मध्ये भगवान असं म्हणतात, अर्जुनाला असं म्हणतात, हे कुंती पुत्रा, अरे बाबा, विद्वान मंडळी जी असतात त्यांचं सुद्धा मन हे भलत्या भलत्या गोष्टींकडे इंद्रियांच्या धावण्यामुळे त्याच्या पाठीमागे लागत असतं. म्हणून बर का, म्हणून या कामनांवर, वासनांवर नियंत्रण हवं. नाहीतर जर सुनियंत्रित असतील, त्याचं नीट विचारपूर्वक त्या कामना आपण पूर्ण करत असू तर त्यामध्ये अजिबात काही चुकीचं नाही. फक्त त्याच्यावर नियंत्रण हवं, म्हणजे तो मनुष्य, त्याची बुद्धी स्थिर झाली असं म्हणता येईल. तर असं हे आपल्या इच्छा कामनांचं गरागरा फिरणारं हे चक्र आहे. आणि या चक्राची जी साखळी आहे ती साखळी कोणती आहे, तर अविद्या काम कर्म ही त्याची साखळी आहे. बर का, अविद्या काम कर्म, अविद्या आहे म्हणून त्यातून कामना येतात, कामना येतात म्हणून त्यातनं कर्म घडतात. अविद्या कोणती आहे, तर अविद्या अशी आहे की मी काय समजते की मी म्हणजे निव्वळ शरीर आणि मन आहे. मग काय, या घट्ट समजुतीमुळे सगळ्या कामना इच्छा कुणाच्या असतात, कुणाच्या असतात, शरीर किंवा मनाच्या. आणि शरीर आणि मन कोण आहे, ते मी आहे. मग ते मी आहे म्हटल्यावर माझा सगळा हट्ट मला पुरवायला नको का, शरीराचा हट्ट, मनाच्या इच्छा या मला पुरवाव्याच लागतात का, कारण ते म्हणजेच मी आहे. आणि मग कामना पूर्ण करायच्या तर कर्म करायला हवीत, नाही का. म्हणजे अविद्येतून कामना, कामनेतून कर्म, आणि कर्म सुरू झालं की त्याची कर्मफळ ही आपल्या डोक्यावर बसतात. ह्या जन्मात तरी नाही तर पुढच्या जन्मात तरी ती कर्मफळ आपल्याला भोगावी लागतात. अशा प्रकारे हे संसार चक्र, जन्म मरणाचं चक्र गरागरा फिरत राहतं.
या अविद्या काम कर्म या त्रिसूत्री साखळीला बर का, याला हृदय ग्रंथी असं अध्यात्मामध्ये म्हटलं जातं. हृदय ग्रंथी म्हणजे हृदयाला पडलेली गाठ, प्रत्यक्ष शारीरिक गाठ नाही, तर हृदयाला पडलेली अज्ञानाची गाठ, याला हृदय ग्रंथी असं म्हटलं जातं. आणि ती कशामुळे ती गाठ सुटू शकते, तर केवळ आणि केवळ आत्मज्ञानानंच ही हृदय ग्रंथी किंवा हृदयाची गाठ ही सोडली जाऊ शकते. विद्यते हृदय ग्रंथी छिद्यन्ते सर्व संशया क्षीयन्ते चास्य कर्माणि तस्मिन् दृष्टे परावरे. म्हणजे काय, तर जेव्हा आत्मज्ञान माणसाला होतं तेव्हा आणि तेव्हाच बर का, या हृदय ग्रंथी गाठ ही सोडली जाते, सोडवली जाते. नंतर सर्व मनातले संशय हे पार केले जातात आणि आपल्या संचिताच्या कर्मफळांचं ओझ या आत्मज्ञानानं नष्ट होऊन जातं. पण केव्हा, केव्हा तर आत्मज्ञान झालं की, म्हणजे काय, आत्मज्ञान होणं म्हणजे काय, तर साधक जेव्हा आपल्या हृदयातील, साधक जेव्हा आपल्या हृदयातील आत्मतत्व किंवा ईश्वर तत्व हे प्रत्येक व्यक्तीच्याच हृदयात आहे हे जाणून तो सर्वांशी भेदभाव न ठेवता समतेनं, प्रेमानं, करुणेनं जेव्हा तो वागायला लागतो तेव्हा त्याला आत्मसाक्षात्कार होणं असं म्हटलं जातं. यावरून संत श्रेष्ठ पुरंदरदास यांची कथा मी तुम्हाला सांगू इच्छिते. संत श्रेष्ठ पुरंदरदास, जन्म 1480, मृत्यू 1564, शिमोगा कर्नाटक इथे त्यांचा जन्म झाला. मूळ नाव श्रीनिवास नायक बर का, मूळ नाव श्रीनिवास नायक. परम विठ्ठल भक्त होते. दास ब्रह्म म्हणूनही त्यांना ओळखलं जातं. त्यांना कर्नाटक संगीताचे पितामह म्हटलं जातं. त्यांना नारदाचा अवतार असंही मानलं जातं. आता ते पहिल्यांदा त्यांचं पूर्वायुष्य कसं होतं आणि आत्मज्ञानानंतर आत्ताच आपण म्हटलं की हृदय ग्रंथीची गाठ सुटते, ते कसं ट्रान्सफॉर्मेशन होतं ते त्यांच्या ह्या कथेवरून आपल्याला लक्षात येतं बर का. त्यांच्या पूर्वायुष्यात ते अत्यंत श्रीमंत असे धनाढ्य सोन्या चांदीचे व्यापारी होते. सोन्या चांदीचे ते व्यापारी होते. परंतु वडिलांचं नाव वरदप्पा, आई रुक्मिणी. परंतु त्या श्रीमंतीमध्ये, त्या व्यापारामध्ये ते मग्न असल्यामुळे त्यांना विठ्ठल भक्ती काही विशेषत्वाने त्यांच्यात जागृत झालेली नव्हती आणि केवळ भौतिक सुखांच्या मागे त्यांचं आयुष्य लागलेलं होतं. आणि या कथेमध्ये असं म्हटलं जातं की जणू काही त्यांना विठ्ठल भक्तीचा साक्षात्कार व्हावा अशी एक घटना त्यांच्या आयुष्यामध्ये घडली. झालं काय की भगवंत स्वतःच एका गरीब वृद्धाचे रूप घेऊन त्यांच्या दुकानामध्ये गेले अशी ही कथा सांगते. ते दुकानात गेले आणि त्यांनी त्यांच्याकडे काही कारणासाठी म्हणून मला थोडे पैसे द्या असं त्या वृद्धानं विचारलं. त्याबरोबर यांनी एकदम झटकून टाकलं, नाही नाही पैसे काही मिळणार नाही. त्याबरोबर त्या वृद्धानं काय केलं तर तो जवळच त्यांचं घर होतं तिकडे तो गेला. त्यांची पत्नी जी होती बर का, दासांची जी पत्नी होती ती प्रचंड ईश्वराला तिनं आपलं आयुष्य समर्पित केलं तर प्रचंड ईश्वर भक्त होती ती आणि दया करुणा ममता यानं तिचं हृदय काठोकाठ भरलेलं होतं.
त्यामुळे ते वृद्ध गृहस्थ पत्नीकडे गेले आणि त्यांनी याचना केल्यानंतर तिच्या मनामध्ये दया उत्पन्न झाली. पैसे तर काही जवळ नव्हते, तेव्हा तिनं काय करावं? तिनं नाकातली अस्सल हिऱ्या मोत्याची नथ काढली आणि त्यांना देऊ केली. ते समाधानानं तिला आशीर्वाद देऊन ते बाहेर पडले. आणि बाहेर पडले म्हणजे कुठे बाहेर नाही गेले, ते ती नथ घेऊन, बर का, ती नथ घेऊन ते गेले परत त्या दुकानात आणि त्यांनी ती नथ यांना दाखवली आणि म्हणाले की ठीक आहे, तू मला पैसे दिले नाहीस, पण आता ही नथ मी तुला विकत देतो, तू मला त्याचे पैसे दे. ती नथ जेव्हा हातात घेतली तेव्हा त्यांच्या लक्षात आलं ही आपल्या पत्नीचीच दिसते. त्यांना आपल्या पत्नीचा अत्यंत सात्विक, शुद्ध, प्रेमळ स्वभाव त्यांना माहिती होताच. त्यांच्या लक्षात आलं की हिनच भावनेच्या भरात दया येऊन यांना नथ दिलेली दिसते. ते म्हणाले की मी जातो, देतो तुम्हाला पैसे, जरा थांबा. तरा 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 रागारागानं त्या घरामध्ये, आपल्या घरामध्ये गेले आणि पत्नीला त्यांनी सांगितलं की काय ग, ही नथ तुझी आहे का? खरं काय ते सांग मला. पत्नीनं अचानकपणे त्यांनी तो प्रश्न विचारताच ती घाबरून गेली आणि तिच्या लक्षात आलं की यांना सगळं काही कळलंय. नको रे बाबा, आता यांचा राग संताप नको, त्यापेक्षा मरणच पत्करलेलं बरं, असं म्हणून तिने एका प्यालामध्ये विष घातलं पाण्यामध्ये आणि तो आता ती पिणार. त्यांच्या समोरच हे सगळं घडत होतं. ती आता तो पिणार एवढ्यात ते तिला नको पिऊ वगैरे म्हणणार त्याच्या आधीच ते नुसते बघत होते. तेवढ्यात बर का, त्या प्यालामध्ये, ग्लासामध्ये त्यांना नथ जी होती, जी तिनं त्या वृद्ध गृहस्थाला दिलेली होती, तीच नथ त्या ग्लासमध्ये तरंगताना त्या दोघांनाही दिसली. आता प्रत्यक्ष आपल्या डोळ्यासमोर हा चमत्कार घडल्यामुळे तो खोटा आहे हे पण त्यांना म्हणवत नव्हतं आणि त्यांना त्या क्षणी साक्षात्कार झाला की आपण तो वृद्ध गृहस्थ जो आलेला होता तो साक्षात ते परब्रह्म होतं, विठ्ठलाचा अवतार होता आणि आपण त्याला पैसे नाकारले. अनन्य भक्तीनं मनुष्याच्या जीवनामध्ये काय घडू शकतं? आपल्या पत्नीच्या अनन्य भक्तीमुळे तिला साक्षात परत एकदा ती नथ परत मिळाली हे त्यांनी बघितलं आणि त्या क्षणी त्यांना भौतिक सुखांची जी त्यांची आसक्ती होती ती त्यांची नाहीशी झाली आणि आत्मसाक्षात्कार त्यांना झाला असं म्हणण्यात येतं. हे झालं उत्तुंग अशा आत्मज्ञानाचं. अहो पण माझ्यासारख्या सामान्य साधकानं करायचं तरी काय? नाही म्हणजे ग्रंथ वाचनानं, मननानं आता माझ्या बुद्धीला हे पटतं बर का, माझ्या बुद्धीला हे पटतं की खरोखर शरीर आणि मनाच्या अतीत जे आत्मतत्व आहे ते माझं खरं स्वरूप आहे. कळतं मला, पटतं. पण पुढे काय? पुढे गाडी पुढे जातच नाही, कारण मनातले विकार, राग, लोभ, द्वेष सगळेच्या सगळे विकार हे तसेच. आणि साक्षात्कारासाठी पहिली अट काय आहे तर मन पूर्णपणे शुद्ध हवं. ते तर माझं होतच नाही. बुद्धीने एकीकडे मला सगळं पटतं पण प्रत्यक्ष वागताना माझं तेवढं शुद्ध आचरण माझ्याच्यानं घडत नाही. फक्त बोलण्यापुरतं, शब्दांपुरतं मग मी त्याला पकडू शकते.
परंतु माझ्या वागणुकीतून ईश्वरीय तत्व, ईश्वरीय भाव जेव्हा प्रगट व्हायला सुरुवात होईल, बर का, जेव्हा तो व्यक्त व्हायला सुरुवात होईल तेव्हा मला त्याची खऱ्या अर्थानं अनुभूती आली आहे असं आपल्याला म्हणता येईल. बरं, आणि हा जो ईश्वरीय भाव व्यक्त व्हायला हवा तो किती वेळापुरता? नाही म्हणजे काही एका दिवसापुरता, 2 दिवसापुरता मी ते करू शकेन, पण तसं नाही ना. आयुष्यभर 24/7 मला आता ईश्वरीय तत्व माझ्यातलं जागृत करून ते व्यक्त करावं लागेल. परंतु त्यामुळे निराश व्हायचं काही कारण नाही. आपण जर सारखं माझ्यात काय नाही अशा निगेटिव्ह गोष्टींकडेच आपण जर बघत राहिलो तर मग आपलं नैराश्य हे अजून वाढत जाईल. त्यापेक्षा मी काय म्हणते की आपण हे बघावं की माझ्याकडे काय काय आतापर्यंत आहे, माझ्याकडे अथक प्रयत्न करण्याची तयारी आहे, मी प्रयत्न करते, माझ्या परीनं का होईना पण मी प्रयत्न करते. माझ्या परीनं जसा वेळ मिळेल तसं मी नित्यस्मरण, प्रार्थना, पूजा, नामस्मरण या साधना माझ्या परीनं का होईना मी त्या करत आहेत. मग या आहेत की जमेच्या बाजू. माझ्या परीनं मी सगळी साधना तपस्या मनापासून करते. ईश्वराबद्दल माझ्या मनामध्ये अगाढ प्रेम आहे, निश्चितपणे आहे, विश्वास आहे, श्रद्धा आहे. तुम्हा सगळ्यांचं सुद्धा परमेश्वरावर नितांत प्रेम आहेच की. मग या सगळ्या आपल्या जमेच्या बाजूने का झाल्या? सारखं सारखं मनाला दूषण देऊन, नाव ठेवून, मला काही जमतच नाही बाबा, माझी बुद्धी अशीच आहे, माझ्यातले विकार जात नाहीत, असं सारखं म्हणून काय होणार आहे? घासपूस करतोय, आपण करतोय, स्वच्छता होईल की होईल सगळं, असं आपण स्वतःला बजावत राहिलं पाहिजे. ते निगेटिव्ह बोलत राहण्यापेक्षा आपण रोजच्या रोज जशी होईल तशी तपस्या करायला हवी. तीच आपली उपासना आहे. तपस्या म्हणजे तरी काय हो, तर मनाचा सरळपणा म्हणजे तपस्या. लोभांना बळी न पडणं म्हणजे तपस्या. आयुष्य जगणं ते कसं जगणं? सात्विकतेनं, शुद्धतेनं जगणं म्हणजे तपस्या. मग आपल्या या सगळ्या ज्या उपासना छोट्या छोट्या गोष्टींनी ही उपासना बनत असते. त्यासाठी दीर्घकाळ ध्यानधारणा हवी, दीर्घकाळ नित्य स्मरण हवं, अशा गोष्टींची गरज नाही. ते झालं तर उत्तमच आहे, पण नाही झालं तर काय करायचं? तर आपल्या आहे या संसारामध्येच, आपल्या वागणुकीमध्येच हळूहळू बदल घडवायचे, नवीन चांगल्या सवयी घडवत राहायच्या की तीच एक प्रकारे आपली उपासना येते. आणि मग या उपासनेमध्ये अन्न जे आपण घेतो त्याचा सुद्धा नीट विचार करावा लागतो. तर त्याबद्दल, अन्नाबद्दल सुद्धा बर का, भगवद्गीता अध्याय 17 मध्ये भगवंतांनी त्यावर विचार करून ठेवलेला आहे. ते म्हणतात अन्न कसं हवं? तर अन्न शुद्ध सात्विक हवं, ताजं हवं, जेवताना मनस्थिती नीट हवी, नाही का, जेवताना मनस्थिती नीट हवी, अन्नाच्या प्रती आदर हवा. अन्न ही काही साधी सुधी गोष्ट नाहीये. आलं भरभर भरभर 2 मिनिटात ते आपलं कसं बसं आपण खाल्लं, उरकलं, परत कामाला पळवलं नाही. म्हणजे कधीतरी तसं करावं लागतं, मान्य आहे, पण रोजच्या रोज मात्र असं घडता कामा नये. याबद्दल आपण कटाक्ष ठेवायला हवा, कारण अन्नानेच आपलं भरण पोषण होत असतं. त्यामुळे अन्नाप्रती आदर हवा, ईश्वराप्रती आदर हवा, अन्नपूर्णा देवताप्रती आपल्या मनामध्ये कृतज्ञता हवी. आणि म्हणूनच जेवणापूर्वी एक श्लोक म्हणायची आपल्याकडे पद्धत आहे. भगवद्गीता अध्याय 4 श्लोक 24 हा साधारणपणे
जेवण घेण्यापूर्वी बर का म्हटला जातो. ब्रह्मार्पण ब्रह्मवीर, ब्रह्मार्पण ब्रह्मवीर, ब्रह्माग्नो ब्रह्मणाहुतं, ब्रह्माग्नो ब्रह्मणाहुतं, ब्रह्मेव तेन गंतव्यं, ब्रह्मेव तेन गंतव्यं, ब्रह्मकर्म समाधीना. म्हणजे याचा शब्दशः अर्थ जर आपण बघितला तर भगवंत असं म्हणतात, याच्यामध्ये यज्ञ संकल्पनेचा विस्तार केलेला आहे. भगवंत असं म्हणतात की यज्ञामध्ये जी आहुती दिली जाते ते सुद्धा ब्रह्मच आहे. यज्ञामध्ये जो अग्नी पेटवला जातो, प्रज्वलित केला जातो, तो सुद्धा ब्रह्मच आहे. आणि यज्ञ करता आणि यज्ञाचं कर्म हे सुद्धा ब्रह्मच आहे. म्हणजेच काय की मनुष्यानं प्रत्येक गोष्टीमध्ये ईश्वर तत्व भरलेलं आहे, ही जाणीव मनामध्ये ठेवून आपापली कर्म केली की त्या भावनेनं जेव्हा आपण ती कर्म करतो तेव्हा ती कर्मांच्या द्वारे अशा कर्मांच्या द्वारे आपल्याला ब्रह्मकर्म समाधीचा अनुभव येतो असं भगवंत म्हणतात. आणि म्हणूनच जेवणासारखं साधं नित्य कर्म हे सुद्धा या भावनेनंच मनुष्यानं करावं असा त्या पाठीमागचा अर्थ आहे. हे झालं अन्नाचं. पाणी पिताना सुद्धा आपल्याकडे असं म्हटलं जातं की सावकाश बसून शांतपणे पाणी प्यावं. ओम नमो वासुदेवाय हा मंत्र मनातल्या मनात पाणी पिताना शक्य असेल तर तो म्हणत जावा. असं मंत्र तो म्हटला की तो उत्तम ठरतो असं म्हटलं जातं. या छोट्या छोट्या गोष्टींनीच आपला दिवस जातो. दिवसातून आठवडे जातात, आठवड्यातून महिने आणि महिन्यातून वर्ष आणि आयुष्य त्याच्यातून जातो. छोट्या छोट्या सवयी, छोट्या छोट्या आपल्यामध्ये सुधारणा, या सगळ्या गोष्टी या एक प्रकारे उपासना म्हणता येतील. का? कारण त्या सवयींनी, त्या संस्कारांनी आपण कळत नकळतपणे आपलं आयुष्य, आपलं मन, आपली बुद्धी ही नकळतपणे ईश्वर तत्वाशी जोडली जाते. ईश्वराचं भान मनामध्ये जागृत राहतं. नाही म्हणजे हे खरं आहे की कधी कधी आपल्याला राग येऊ शकतो, आपल्याला कधी काही विकारी मनामध्ये येऊ शकतात, हे अगदी साहजिक आहे. परंतु आपण दक्षता काय घ्यायची की कधीतरी क्वचित असं घडलं तर ते ठीक आहे, पण त्याचं आपल्याला व्यसन लागता कामा नये, ती आपली सवय होता कामा नये, तो आपला संस्कार होता कामा नये. अशा दक्षतेनं आपण आपल्या सवयींवर, विकारांवर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. हे जो ब्रह्मकर्म समाधीचा जो मंत्र आपण अन्न घेण्यापूर्वी म्हणतो, त्याचा जो अर्थ आहे तो खोल अर्थ आहे की प्रत्येक साधं आयुष्यातलं कर्मच हे जणू ईश्वर कर्म आहे. ईश्वराला समर्पित ठेवून त्याला स्मरून मी सगळ्या गोष्टी करतोय या भावनेनं ते कर्म आपण करायला हवं. त्यावरून एक छोटी कथा मी तुम्हाला सांगू इच्छिते. कथा आहे अंके गौडा यांची बर का. कथा आहे अंके गौडा यांची. जन्म 1947. वडील मारी गौडा, आई निगनम्मा. चिनाकुर्लो या गावामध्ये जन्म झाला. शिक्षण त्यांचं MA आहे. त्यांना ना पुस्तक जमवण्याचा छंद होता. ज्ञानाची त्यांना अतिशय आवड होती. त्याची कास त्यांनी धरलेली होती.
त्यांनी पुस्तक लायब्ररी सुरू करण्याचं स्वप्न, त्याचं ध्येय त्यांनी मनामध्ये ठेवलं. आणि कशी पुस्तक लायब्ररी, तर कुणाकडनं एकही त्यामधल्यात पैसा न घेता सगळ्यांसाठी मोफत अशी लायब्ररी त्यांनी सुरू करण्याचं त्यांचं स्वप्न होतं. आणि त्यांनी स्वतःची त्यासाठी जी मिळकत होती, त्यांची जी काही संपत्ती होती, ती त्यांनी ही लायब्ररी उभी करण्यासाठी म्हणून त्यांनी ती खर्च केली. पुस्तकमाने असं त्याला म्हटलं जातं, हाऊस ऑफ बुक्स. ही मंड्या जिल्ह्या कर्नाटकमध्ये पांडवपुरामध्ये त्यांनी सुरू केली. त्यामध्ये सर्व विषयांची पुस्तकं ठेवण्यात आली आहेत. त्याबद्दल त्यांना पद्मश्री देण्यात आली. निरलसपणे, निष्काम वृत्तीने, लोककल्याणासाठी, समाजाचं भलं व्हावं, समाजातील मुलं, गरीब मुलं विशेषतः करून त्यांना पुस्तकं वगैरे साधनं मिळत नसल्यामुळे त्यांच्या शिक्षणामध्ये जो अडथळा येतो तो येऊ नये, या उदात्त हेतूनं त्या कळवळ्या पोटी त्यांनी ही लायब्ररी सुरू केली. म्हणून 2026 मध्ये त्यांना पद्मश्री देण्यात आली. राजयोत्सव अवॉर्ड सुद्धा त्यांना 2014 मध्ये देण्यात आलं. शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले. त्यांच्या लायब्ररीमध्ये अनेक विषयांची अत्यंत महत्वपूर्ण पुस्तकं आहेत. दुर्मिळ अशी पुस्तकं सुद्धा त्यामध्ये आहेत. आणि एकाच भाषेतली नाही, तर 20 भाषांमधली पुस्तकं त्यांच्या लायब्ररीमध्ये आपल्याला मिळतात. आणि त्यामुळे त्यांना पद्मश्री प्रदान करण्यात आली. म्हणजे ब्रह्मकर्म समाधी जे मी करतोय ते ईश्वराला स्मरून, ईश्वराला अर्पित करतोय, या भावनेनं या व्यक्तीनं जे काम केलं त्याला तोड नाही. आता आपल्याला अध्यात्म सांगत असतं की बाबांनो, तुमचं खरं स्वरूप हे आत्मतत्व आहे, शरीर आणि मन नाही. मग आता ह्याचा आपण अर्थ काय घ्यायचा? म्हणजे अच्छा, शरीर आणि मन म्हणजे मी नाही का? बर ठीक आहे. मग काय लगेच आपण शरीर आणि मनाला दुर्लक्ष करायला लागायचं का? त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही, त्याची अवहेलना करायची, शरीराबद्दल मनामध्ये तुच्छता बाळगायची, असं काही करायचं का? नाही, असा त्याचा अर्थ नाही. शरीर आणि मन ही आपल्याला मिळालेली साधनं आहेत. शरीर आणि मनच तर उपासना करतं की, शरीर आणि मनच तर तपस्या करतं की. परमेश्वर प्राप्तीसाठी हे शरीर आणि मनच आपल्याकडनं होता होईल तो प्रयत्न करतच असतं की. मग या शरीर मनाला नाव ठेवून कसं चालेल? आपल्याला ते गिफ्ट मिळालेलं आहे, या जन्मीचं अमूल्य असं ते गिफ्ट आहे. तर त्याची व्यवस्थित काळजी, देखभाल घेणं अपेक्षित आहे. कारण हे माध्यम जर नीट व्यवस्थितपणे टिकेल तरच आपण ईश्वर तत्वाची अनुभूती घेऊ शकेल. आणि म्हणूनच बर का, अध्यात्मामध्ये मायेचे 2 प्रकार मांडलेले आहेत बर का. माया म्हणजे काय? शरीर, प्रकृती. प्रकृतीनं किंवा मायेनं हे दिलेलं आपल्याला शरीर आहे, ती माया. पण ती काही वाईट नाही हो, वाईट अजिबात नाही. त्याचेही 2 भाग आहेत, अविद्या माया, विद्या माया. शरीर मिळालंय त्याला कशाला नावं ठेवायची? आपण त्याला कसं वळण लावतो हे महत्वाचं नाही का? आणि म्हणूनच विद्या माया म्हणजे काय? तर जेव्हा साधकांना नीट सात्विकपणे वागावंसं वाटतं, शुद्ध आचरण ठेवावंसं वाटतं, तपस्या करावीशी वाटते, पापकर्म नकोशी वाटतात, या सगळ्या जेव्हा चांगल्या गुणांचा अंतर्भाव
आपल्यामध्ये जागृत होतो तेव्हा त्याला विद्यामाया म्हटलं जातं. अशा सद्गुणांनी तर आपण ईश्वर प्राप्तीपर्यंत पोचू शकतोच की. म्हणून याला विद्यामाया. कशी माया? तर जी मोक्षाप्रती आपल्याला नेऊ शकते. शरीर तेच आहे, पण जर ते अवगुणांनी भरलेलं असलं तर ते आपल्याला कुठे नेतं? भोगाकडे नेतं. शरीर तेच आहे, पण जर त्याच्यामध्ये आपण चांगल्या सवयी, चांगले संस्कार, सद्गुण जर भरले तर ते शरीर, तीच माया आपल्याला मोक्षापर्यंत पोचवते. मोक्षाला अपवर्ग असं म्हटलं जातं. म्हणजेच ही माया एकतर तुमच्या वागण्याच्या पद्धतीप्रमाणे तुम्ही काय करता, कोणत्या परसेप्शनने तुम्ही आयुष्याकडे बघता, त्या प्रकारे ती माया किंवा ते शरीर तुम्हाला एकतर भोगाकडे वळवतं किंवा तेच शरीर तुम्हाला अपवर्गाकडे मिळवतं. तर आपल्याला काय करायचंय? आपल्याला शरीराचा उपयोग या चांगल्या संस्कारातनं व्यक्त करण्यासाठी त्याचा करायचा आहे. कारण कसं आहे ना, की उपनिषद सुद्धा आपल्या भौतिक उपभोगांविषयी काहीही वाईट बोलत नाहीत. खरंय, आपण संसार करणारी माणसं, तर त्यामुळे अर्थातच आपण वैभवाची अपेक्षा केली तर चुकीचं काय? पुण्यकर्मांनी, चांगल्या कर्मांनी वागून जर आपण पैसा मिळवला तर त्याच्यात चुकीचं काय आहे? उपनिषद त्याच्यामध्ये आपल्याला अडवत नाहीत. तैत्तरीय उपनिषदामध्ये माणसाची ही जी वैभव संपन्न होण्याची ही जी कामना आहे ना, ती उचलून धरलेली आहे बर का. तैत्तरीय उपनिषदामध्ये एक मंत्र म्हणतो, यशो जने सानी स्वाहा, श्रेयान वस्य सोसानी स्वाहा, तम त्वा भग प्रविशानी स्वाहा, स मा भग प्रविश साहा, तस्मिन् सहस्र शाके निबगाहम त्वयि ब्रुजे स्वाहा, यथापहा प्रवता यंती यथा मासा अर्जरम. बर का. म्हणजे काय? तर या मंत्रातनं साधक परमेश्वराला अशी प्रार्थना करतो की मला समाजामध्ये, बर का, मला समाजामध्ये यशस्वी होऊ दे, मला यशस्वी कर, मी वैभव संपन्न व्यक्तींमध्ये मी श्रेष्ठ ठरू दे, अशी प्रार्थना आहे. चुकीचं काही नाहीच आहे त्याच्यात. जोपर्यंत आपण सद्गुणांनी, वागणुकीने सगळं काही मिळवतोय तोपर्यंत त्याच्यात चुकीचं नाही. समाजाचं भान ठेवतोय, अडल्या पडल्याला मदत करतोय, सगळ्या वैभवाचा उपभोग केवळ आपल्यासाठीच आपण जोपर्यंत करत नाही, पुण्यकर्म त्यासाठी करतोय, तेव्हा ते वाईट कसे ठरू शकेल? तर त्यामुळे तो म्हणतोय की हे समृद्धी देवते, भग म्हणजे काय? समृद्धी देवता. हे समृद्धी देवते, हे समृद्धी देवते, मला तुझ्या अंतरंगामध्ये प्रवेश दे आणि तू सुद्धा माझ्या अंतरंगामध्ये प्रवेश कर. तुझ्या सहस्र शाखांमध्ये माझ्या सर्व पाप कर्मांचं शुद्धीकरण होऊ दे. म्हणजे मनामध्ये यत्कंचित कधी वासना आल्या, वाईट वासना, तर त्याचं निराकरण तू कर आणि स्वच्छ शुद्ध भावनेनं ही सगळी संपत्ती मला मिळू दे. स्वाहा स्वाहा असं जे प्रत्येक वेळेला आपण म्हणतो त्याचा अर्थ काय होतो? तर स्वाहा ही अग्निदेवतेची पत्नी मानली गेलेली आहे बर का. ती अग्निदेवांची पत्नी मानली गेली आहे आणि ती शक्तीचं रूप मानली गेली आहे. अग्निदेव आपलं हवन सामग्री तेव्हाच स्वीकार करतात जेव्हा ती स्वाहा देवीच्या माध्यमातून ते आपण अग्निदेवांना अर्पण करतो. आणि स्वाहाचा शब्दशः अर्थ काय होतो? तर ईश्वराला समर्पित होणं म्हणजे स्वाहा. यावरून ईश्वराला ज्यांनी
आपलं आयुष्य समर्पित केलं अशा संत श्रेष्ठ ज्ञानेश्वरांची कथा मी आता तुम्हाला सांगत आहे. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर, जन्म 1275, मृत्यू 1296, आपेगाव पैठण इथे. आळंदी इथे त्यांचं समाधी मंदिर आहे. नाथ आणि वारकरी आणि वैष्णव संप्रदायांचे ते अनुयायी होते. वडील विठ्ठल कुलकर्णी, आई रुक्मिणी. त्यांनी 16व्या वर्षी बरका वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी गीतेवरील भाष्य ज्ञानेश्वरी हा त्यांचा प्रसिद्ध ग्रंथ त्यांनी लिहिला. त्याशिवाय अमृतानुभव हा सुद्धा ग्रंथ त्यांनी लिहिलेला आहे. विठ्ठल भक्तीमध्ये ते पूर्णपणे समर्पित होते, अद्वैतवादी होते. वारकरी संप्रदायाचे ते संस्थापक असं मान्यता आहे, ते मानले जातात. त्यांनी आळंदी येथे संजीवन समाधी घेतली. सर्व स्तरावरील लोकांना आध्यात्मिक शिक्षण मिळावं ही प्रेरणा त्यांच्या मनामध्ये होती आणि त्यासाठी त्यांनी भगवद्गीतेवरील भाष्य हे मराठीमध्ये त्यांनी रूपांतरित केलं. त्यांच्या जीवनाची गाथा त्यांचे शिष्य सत्यमलनाथ आणि सच्चिदानंद यांनी जतन केलेलं आहे. ते संत ज्ञानेश्वर आणि भावंड पंढरपूरला गेले आणि त्यानंतर त्यांनी समाधी घ्यायची ठरवली. संत नामदेवांबरोबर संत ज्ञानेश्वरांनी भारतभर तीर्थयात्रा केली. संजीवन समाधी म्हणजे अष्टांग योगामध्ये प्रचलित केलेली खोल ध्यानस्थ अवस्था. त्यामध्ये प्रवेश केल्यानंतर स्वेच्छेनं नश्वर शरीर सोडण्याची जी प्रथा आहे त्याला संजीवन समाधी म्हटलं जातं. समाधी आळंदी इथे सिद्धेश्वर मंदिर परिसरामध्ये आहे. त्यांचे गुरु थोरले बंधू निवृत्तीनाथ होते आणि त्यांच्याच आशीर्वादाने संत ज्ञानेश्वरी ही लिहिली गेली, त्यांच्याकडनं लिहिली गेली असं मानण्यात येतं. त्यामुळे मला असं म्हणावंसं वाटतं की संसार आणि परमार्थ या दोन वेगवेगळ्या गोष्टी नाहीत. आपला रोजचा संसार, त्यातच घडत गेलेली आपली उपासना आणि परमार्थ या वेगवेगळ्या गोष्टी नाहीत. ज्या संसारामध्ये आपला परमार्थ व्यक्त होतो, ज्या संसारामध्ये राहत असून सुद्धा आपल्या वागणुकीतून जेव्हा परमार्थ व्यक्त होतो, प्रतिबिंबित होतो, तेव्हा त्या दोघांचा संगम तिथे घडतो आणि तेच होणं अपेक्षित आहे. कारण कसं आहे ना की अध्यात्म ज्याला आपण म्हणतो त्याचा अर्थ काय होतो? अध्यात्माचा अर्थ काय होतो? तर अध्यात्म म्हणजे आधी म्हणजे त्या गोष्टीच्या ठिकाणी असलेली, एखादं ठिकाणी असलेलं, स्थित असलेलं म्हणजे आधी. त्यामुळे अध्यात्म म्हणजे एकच आत्मा सर्वांच्या ठिकाणी आहे, एकच आत्मा सर्वांच्या ठिकाणी आहे असं सांगणारं ते अध्यात्म होय. आणि परमार्थ 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 असं जे आपण म्हणत असतो, आत्ता नाही बाबा, आयुष्याच्या शेवटाला करायची ती गोष्ट, असा जो आपला गैरसमज असतो, तर त्या परमार्थाचा अर्थ तरी नेमका काय आहे? परम अर्थ, परम ईश्वर. परमार्थ म्हणजे परम ईश्वर किंवा त्याची प्राप्ती करण्याचं परम ध्येय ठेवून वागणं म्हणजे परमार्थ होय. ईश्वर प्राप्तीचं साधन म्हणजे सुद्धा परमार्थ असा आपण त्याचा अर्थ घेऊ शकतो.
मग आपल्या रोजच्या जगण्यातून तो परमार्थ आपल्याला वगळता येईल का? दोन्ही अभिन्न गोष्टी आहेत. कधीतरी म्हातारपणी करायची ती गोष्ट नाही बर का. म्हातारपणी ती करायची गोष्ट नाही. रोजच्या रोज आपल्या शालीन आणि सभ्य संस्कारातून जेव्हा आपली वागणूक व्यक्त होते, ती सुद्धा ईश्वराची उपासना आहे. आणि ती सुद्धा ईश्वर प्राप्तीसाठी केलेली ती संसारातली आपली धडपड आणि उपासना आहे. साध्या साध्या गोष्टीतूनच हे अध्यात्म तत्व प्रगट होतं. सर्वांशी नीट व्यवस्थित वागणं म्हणजे अध्यात्म, हा नाही का. एखादी समोरची व्यक्ती जर का आपल्याला आवडत नसेल तरी सुद्धा त्याच्यामध्ये सुद्धा तेच ईश्वरीय तत्व आहे. त्याचा योग्य तो मान राखून व्यवस्थित बोलणं, शब्दांवर नियंत्रण असणं, अपशब्द न उच्चारणं म्हणजे सुद्धा अध्यात्मच आहे. आपल्याला जेवढी शक्य असेल तेवढी दुसऱ्याला उत्स्फूर्तपणे मदत करणं म्हणजेच परमार्थ आहे, नाही का. थकल्या बागल्या जीवांच्या बद्दल मनामध्ये कळवळा येणं हा सुद्धा परमार्थच आहे. तर अशा सुसंस्कृत शुद्ध वागणुकीतून जगणं म्हणजे परमार्थ आणि म्हणजेच ती आपली उपासना आहे. तर अशा या सगळ्या उपासनेला शुभेच्छा मी तुम्हा सगळ्यांना देते. प्रत्येक जण आपापल्या परीनं त्या उपासना त्यांनी करत राहाव्यात आणि त्या उपासनेसाठी मी सगळ्यांना शुभेच्छा देऊन हा माझा उपासनेवरचा हा जो एपिसोड आहे तो मी इथे समाप्त करते. मी हा एपिसोडची सांगता करते खरी, पण पुढचे एपिसोड घेऊन मी तुमच्या भेटीला येतच राहणार आहे. तुम्हा सर्वांना मनापासून माझी प्रार्थना आहे की कृपया तुम्ही सगळ्यांनी अमृताचे डोहे या यूट्यूबवरील माझ्या आध्यात्मिक चॅनलला शेअर करावं, लाईक करावं, सबस्क्राईब करावं ही माझी नम्र विनंती आहे. एपिसोडची सांगता मी गजरानं करत आहे. जय जय राम राम कृष्ण हरी हरी. जय जय राम राम कृष्ण हरी. राजा राम कृष्ण हरी. राजा राम कृष्ण हरी हरी. जय जय राम राम कृष्ण हरी हरी. नमस्कार.